नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी जावेद तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि ॲनालिसिसची आपण एक सिरीज सुरू केली आहे. या सिरीजमध्ये आज आपण जिओग्राफी सब्जेक्ट पाहणार आहोत आणि जिओग्राफीमध्ये आज आपला टॉपिक आहे प्राकृतिक भूगोल. मित्रांनो, आयोगाने दरवर्षी या एका टॉपिकवर 3 ते 6 प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे हा टॉपिक अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. या संबंधीची म्हणजे आजच्या लेक्चरची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. मित्रांनो, विषयाकडे वळूया. आज आपला टॉपिक प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलवर आयोगाने आजपर्यंत आपलं सौरमंडल, वातावरण, पृथ्वीची रचना, पृथ्वीची भूरूपे, पृथ्वीचा अंतरंग अशा विविध पॉईंट्सवर प्रश्न विचारले आहे. त्या सगळ्या पॉईंट्सचा समावेश या ठिकाणी आपण केलेला आहे. तर आयोगाने जे प्रश्न विचारले आहे विविध, त्या प्रश्नांकडे आपण डायरेक्ट वळूया. आजचा पहिला प्रश्न आपण घेऊ. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान निवडा. पहिला विधान आहे, पृथ्वीचा अंतर्गाभा निकेल आणि लोह यांपासून बनलेला आहे. ब विधान, पृथ्वीचे कवच सिलिका, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियमचे बनलेले आहे. ओके, बघा हा जो प्रश्न आहे हा पृथ्वीचा म्हणजे भूगर्भ रचना जी आहे त्यावर हा बेस्ड आहे. त्यामुळे नेमकं पृथ्वीची भूगर्भ रचना कशी आहे हे सुद्धा माहीत असणं आपल्याला महत्त्वाचं असतं. मित्रांनो, मेनली आपली जी पृथ्वी आहे ती 3 भागांमध्ये विभागली आहे. सगळ्यात वरचा जो भाग आहे त्याला आपण भूकवच म्हणतो. भूकवच खाली प्रावरण आहे आणि त्याखाली पृथ्वीचा गाभा आहे. ठीक आहे मित्रांनो, भूकवच पासून आपण सुरू करू. भूकवचमध्ये 2 मुख्य जमिनींचा समावेश असतो. एक म्हणजे जी मुख्य भूमी ज्यावर आपण राहतो आणि एक म्हणजे समुद्रतळ. या दोघांचाही समावेश भूकवचमध्ये होत असतो. बघा, जी मुख्य भूमी आहे ना ज्यावर आपण असतो ती मुख्यतः सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम पासून बनलेली आहे, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये सियाल म्हणतात. SiAl. Si म्हणजे सिलिकॉन आणि Al म्हणजे ॲल्युमिनियम. आणि जो सागर तळ आहे, सागर तळ हा सायमापासून बनलेला आहे. SiMa म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. यावरून आपण म्हणू शकतो की आपल्या पृथ्वीचा जो भूकवच आहे तो सिलिकॉन, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम मुख्यतः या 3 मूलद्रव्यांपासून बनलेला आहे. ठीक आहे, आपण काय म्हणतो मुख्यतः. ठीक आहे, पूर्णपणे नाही, मुख्यतः. इतर काही मूलद्रव्यांचा समावेश असू शकतो, परंतु मुख्यतः या 3 मूलद्रव्य घटकांचा समावेश आहे त्यामध्ये. भूकवचच्या खाली आपल्याला प्रावरण पाहायला मिळतं. मुख्यतः प्रावरणाचे सुद्धा 2 भाग पडतात. प्रावरणाचा सगळ्यात वरचा जो भाग आहे तो तप्त खडकांनी बनलेला आहे आणि त्या खालचा जो भाग आहे तो लावारसाचा आहे, परंतु हा लावारस घट्ट स्वरूपामध्ये आहे. आपण एक काइंड ऑफ जेली म्हणू शकतो त्याला. अशा घट्ट स्वरूपाचा तो ज्वालारस आहे. ठीक आहे, त्यानंतर भाग येतो, त्यानंतरचा भाग म्हणजे गाभा. गाभा सुद्धा 2 भागांमध्येच डिवाइड झालेला आहे. एक आहे अंतर्गाभा आणि एक आहे बाह्य गाभा. प्रावरणाच्या खाली बाह्य गाभा आहे आणि बाह्य गाभेच्या आतमध्ये मग आपल्याला मुख्य जो गाभा असतो पृथ्वीचा तो आहे. ठीक आहे, आता पृथ्वीचा गाभा म्हणजे पृथ्वीचा जो अंतर्गाभा आहे हा निफेपासून बनलेला असतो. आपण खूपदा पुस्तकांमध्ये वाचलाय. NiFe म्हणजे निकेल आणि आयर्न या 2 मूलद्रव्यांपासून बनलेला आहे आणि हा गाभा ठोस आहे. ठोस आहे म्हणजे काय, सॉलिड फॉर्म मध्ये आहे तो. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की पृथ्वीचा जो गाभा आहे, गाभ्यामधला पण जो बाह्य गाभा आहे हा पूर्णपणे लिक्विड आहे. ठीक आहे, लिटरली खूप जास्त लिक्विड फॉर्म मध्ये आहे. आपली ही जी आपला हा जो प्रावरण आहे आणि त्यानंतर प्रावरणानंतर मग जो आपला भूकवच आहे हे ह्या बाह्य गाभ्यावर जे आहे ते एका प्रकारे तरंगत आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा जो पॉईंट आहे तरंगण्याचा, ह्या समोर जो प्रश्न येणार आहे त्या प्रश्नामध्ये याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्याशी तो इंटरलिंक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपली पृथ्वी म्हणजे पृथ्वी म्हणण्यापेक्षा आपली जी मुख्य जी भूमी आहे ही भूमी, त्याला आपण भूकवच म्हणू, तर हा एका प्रकारे तरंगत्या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे, आता दुसरं एक पॉईंट हे सुद्धा लक्षात ठेवा की आपली ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीमध्ये जर आपण खोलमध्ये जर गेलो तर दर 32 मीटरवर आपलं टेम्परेचरमध्ये 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढ होते. प्रश्न जर असा असेल की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात जाताना किंवा पृथ्वीच्या आत जाताना तापमानामध्ये वाढ होते की तापमान कमी होतो, तर आपल्याला माहीत असायला हवं की दर 32 मीटरला तापमानामध्ये वाढ होत जाते. क्लिअर आहे पॉईंट? ओके, आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न होता जे विधानं जे दिली आहे या ठिकाणी हे दोनही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. पृथ्वीचा जो अंतर्गाभा आहे तो निफे म्हणजे निकेल आणि लोहचा बनलेला आहे
आणि पृथ्वीचा जो कवच आहे तो सिलिकॉन, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियमचा बनला, ज्यामध्ये मुख्य भूमी आणि सागर तळाचा सुद्धा समावेश होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. पाहूया पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन भूखंड वहन सिद्धांतावर आहे. पहिला प्रश्न 2019 मध्ये विचारलेला होता. हा प्रश्न सुद्धा, जो की दुसरा प्रश्न आहे, हा सुद्धा 2019 मध्ये आयोगाने विचारलेला आहे. प्रश्न आहे भूखंड सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा. ओके, पहिला पर्याय आहे जिग्सॉ फिट, दुसरा भ्रंशमूलक प्रवाह, तिसरा विविध क्षेत्रातील जीवाश्म आणि चौथा आहे म्हणजे ड प्रावरणामधील अभिसरण. ओके मित्रांनो, पहिली गोष्ट तर हे माहीत असू द्या की भूखंड वहनाचा सिद्धांत सर अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला होता. सर अल्फ्रेड वेगनर काय म्हणतात की आज जी पृथ्वी आहे, आज आपल्याला आपल्या पृथ्वीवर 7 खंड पाहायला मिळतात. हे 7ही खंड पृथ्वी एक सलग अशा भूमीचा भाग होता, ज्याला अल्फ्रेड वेगनर यांनी पॅन्जिया हा नाव दिलेला होता. ह्या पॅन्जिया म्हणजे मुख्य भूमीच्या 4ही बाजूंनी समुद्र वेढलेला होता. या समुद्राचं नाव त्यांनी टेथिस समुद्र दिलेला होता. ठीक आहे, टेथिस समुद्र नाव लक्षात ठेवा. पॅन्जिया ही मुख्य भूमी होती आणि एक मुख्य समुद्र होता ज्याचं नाव टेथिस होता. आता पुढं सर अल्फ्रेड वेगनर काय म्हणतात की मग पुढं काही असे घटना झाले की ज्यामुळे पृथ्वीमध्ये भेगा पडू लागल्या आणि भेगा पडल्यामुळे पृथ्वी सलग 2 भागामध्ये, ही सलग पृथ्वी जी आहे किंवा सलग जमीन जी होती ही 2 भागांमध्ये विभागली गेली. वरचा जो भाग होता त्याला वेगनर यांनी लोरेशिया हा नाव दिलाय आणि खालच्या भागाला गोंडवाना नाव दिलंय. क्लिअर आहे पॉईंट इथपर्यंत. आता पुढे मग पुन्हा नेचरमध्ये मग बदल येत गेला. त्यानंतर काही परिस्थिती अशा झाले की हे जे 2 भाग आहे या 2 भागाचे सुद्धा इतर अशा सुटन भागांमध्ये डिवाइड झालाय आणि सुट्या भागामध्ये डिवाइड होऊन आज आपण जे काही 7 खंड बघतो अशा 7 विविध खंडांची निर्मिती झाली आहे. पुढच्या या स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता की आजचा हा जग आहे, या जगांमध्ये आपण 7 खंड आहेत. या 7ही खंडांना सर अल्फ्रेड वेगनर आधी बोलले होते की हे 7ही खंड आधी एकच सलग अशी भूमी होती ज्याला त्यांनी पॅन्जिया म्हटले होते. ठीक आहे, आता जर त्यांचा पुराव्याबद्दल जर बोललो आपण की सर अल्फ्रेड वेगनर जे काही सांगत आहे तर त्यांनी यासंबंधी कुठले पुरावे दिले होते, तर सर अल्फ्रेड वेगनर यांनी यासंबंधी 2 पुरावे दिले होते. पहिला ते काय म्हणतात की आपली ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी सगळ्यात मोठा जिग्सॉ फिट आहे. ठीक आहे, जिग्सॉ फिट एक प्रकारचा गेम आहे. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता हे जे छोटेसे जे ब्रॅकेट्स आहेत ज्यांना एकमेकांमध्ये फसवून आपण लहानपणी काही गेम्स खेळलो असणार, ह्यांना एकमेकांमध्ये जर प्रॉपर जर सेट केला तर एक विशिष्ट चित्र वगैरे तयार होत होतो, त्याला जिग्सॉ फिट गेम म्हणतात. ठीक आहे, तर अल्फ्रेड वेगनर म्हणतात की आपली ही जी सगळी पृथ्वी आहे ही सगळ्यात मोठी जिग्सॉ फिट आहे. ते कशाला असं म्हणतात, कोणत्या कारणामुळे असं म्हणतात की ते काय म्हणतात की जर पृथ्वीला म्हणजे ह्या 7ही खंडांना जर आपण जवळ आणलं तर आपल्याला दिसणार की हे 7ही खंड एकमेकांमध्ये असे तंतोतंत ते फिट होणार आणि फिट झाल्यानंतर आधी ज्या फॉर्ममध्ये पृथ्वी होती तर कमी जास्त प्रमाणामध्ये त्याच फॉर्ममध्ये आपल्याला ही पृथ्वी पाहायला मिळणार. ठीक आहे, या पुन्हा ते काय म्हणतात बघा, जसे की एक एक्झाम्पल मधून त्यांनी ते असं म्हणाले होते की दक्षिण अमेरिकेचा पूर्वेकडचा भाग आणि आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडचा भाग या दोघांना जर आपण जवळ आणलं तर हे दोन्ही खंड जे आहे एकमेकांमध्ये तंतोतंत फिट होतील. ह्या मागचा म्हणजे यासाठी ते पुरावा काय देतात की हे दोनही खंड आधी एकच सलग भूमीचा भाग होते. तर ते काय म्हणतात, आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागामध्ये जे काही जीवाश्म आढळतात त्याच प्रकारचे जीवाश्म दक्षिण अमेरिकेच्या पूर्व खंडामध्ये आढळतात. क्लिअर आहे पॉईंट. दुसरं असं सुद्धा ते म्हणाले की भारताच्या दक्षिण भारतामध्ये जे काही जीवाश्म आहे त्याच अशाच प्रकारच्या जीवाश्मांचा अवशेष ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम उत्तर दिशेमध्ये सुद्धा आढळले आहेत. ह्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला होता की जॅक्सॉ फिट आणि वेगवेगळे जे जीवाश्म आहे, सारखी जीवाश्म जे इतर ठिकाणी जे आढळतंय, तर हे 2 पुरावे आहे ज्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आधी आपली जी पृथ्वी आहे ती सलग एकच होती. क्लिअर पॉईंट. परंतु त्यांच्या या निष्कर्षाला त्यावेळी एक्सेप्ट करण्यात आलं नाही, कारण ते असमर्थ ठरले हे सांगायला की नेमकं अशी कोणती घटना घडली होती की ज्यामुळे पृथ्वीमध्ये भेगा पडू लागले आणि पृथ्वीचे वेगवेगळे प्लेट्स झाले, म्हणजे पृथ्वीचे वेगवेगळे असे 7 खंडांमध्ये पृथ्वी डिवाइड झाली, आणि तर ते त्यावेळी ते सांगू शकले नाही. त्यामुळे त्यांचा त्यावेळचा या संशोधनावर असा फारसा काही प्रकाश टाकला, म्हणजे फारसा असा काही लोकांचा असं कल नव्हता, लोकांचा असा विश्वास बसला नाही. परंतु पुढं
हळूहळू विविध शास्त्रज्ञांनी म्हणजे त्या भूगर्भाचा मग प्रॉपर स्टडी केली, विविध नवीन तंत्रज्ञान विकसित झाले, ज्याच्या माध्यमातून मग पुढं असं समोर आलं की सर अल्फ्रेड वेगनरनी त्यावेळी जी भूखंड वहनाची जे सिद्धांत मांडलं होतं ते सिद्धांत अगदी बरोबर होते. ठीक आहे. आता मग नेमकं ती शक्ती काय होती, म्हणजे नेमकं असं काय घडलं होतं की ज्यामुळे हे जे आपले प्लेट्स, वेगवेगळ्या प्लेट्समध्ये आपली जी सलग भूमी होती पॅन्जिया, ती वेगवेगळ्या अशा 7 खंडांमध्ये डिवाइड झाली. तर त्याला जबाबदार आहे आपल्या भूगर्भामध्ये होत असलेली हालचाल. जसे की मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं एक्सप्लेनेशनमध्ये, की आपली ही जी पृथ्वी आहे आणि त्यातली हा जो सॉलिड भाग आहे, जसे की प्रावरणाचा सगळ्यात वरचा भाग आणि त्याचाही वरचा भाग म्हणजे भूकवच, हे तप्त अशा शिलारसांवर जे आहे ते तरंगत आहे. ठीक आहे. आता शिलारस हे तप्त स्वरूपात आहे, तर हे काय करतात ना की वर येण्याचा प्रयत्न करतात आणि वर येण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ह्यांच्यावर जे काही सॉलिड फॉर्ममध्ये ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत, फॉर एक्झाम्पल आपला जो प्रावरण आहे, प्रावरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रावरणाचा वरचा जो लेअर आहे तो तप्त अशा खडकांचा बनलेला आहे आणि त्या खालचा जो लेअर आहे तो जेलीच्या फॉर्ममध्ये म्हणजे घट्ट लावा रसांमध्ये आहे. तर हा जो गाभ्याचा जो बाह्य गाभा जो आहे, जो की खूप जास्त लिक्विड फॉर्ममध्ये आहे, हा काय करतो की वर येण्याचा प्रयत्न करतो आणि प्रावरणाचा जो भाग आहे, जो घट्ट भाग आहे आणि जो सॉलिड वरचा जो भाग आहे, यांना तो काय करतो आतमध्ये ओढतो आणि स्वतः लिक्विड जे आहे ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं. एक छोटंसं एक्झाम्पल देतो पुन्हा. बघा, एखाद्या पात्रामध्ये जर आपण पाणी घेतला आणि त्याला खालून जर आपण उष्णता दिली तर काय होतं की खालचा तप्त जो पाणी आहे, म्हणजे खाली उष्णता दिल्यामुळे खालचा जो पाणी तापलेला आहे तो पाणी वर येताना दिसतो आपल्याला आणि वरचा जो थंड पाणी आहे तो खाली येतो. तर हे काय झालं, उष्णतेचं अभिसरण झालं, म्हणजे उष्णतेचं वहन झालं, तर गरम पाणी वर गेला. सेम थिंग ह्या ठिकाणी घडली की हा जो अतितप्त स्वरूपाचा जो ज्वाला रस म्हणजे रस होतं, हा वर येत गेला आणि वरचे जे काही कठीण आणि अशा थोडेसे कम्पॅरेटिव्हली जे थंड वस्तू होते ते खाली येत गेले आणि त्यामुळे मग पृथ्वीमध्ये भेगा पळाले. आज सर्वात पहिले 2 भेगा पळाले, ज्याला लोरेशिया आणि गोंडवाना नाव देण्यात आलं आणि आज आपण जे 7 खंड बघतो अशा वेगवेगळ्या प्लेट्समध्ये आज जग जो आहे तो डिवाइड झालेला आहे. तर अशी ओव्हरऑल भूखंड वहन होतं. ठीक आहे. आता प्रश्नाकडे नेमकं येऊया. प्रश्न काय म्हणतो की भूखंड सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत. तर नेमका मुख्य पुरावा तर वरवर आपल्याला हेच दिसतं, हेच 2 पुरावे दिसतात, ते म्हणजे जिग्सॉ फिट आणि विविध क्षेत्रातील जीवाश्म. ठीक आहे. म्हणजे अ आणि क हा या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. क्लिअर पॉईंट. ओके, पाहूया पुढचं क्वेश्चन. मंगळ संबंधी खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान विरळ वातावरण, दुसरं विधान शुष्क नदी पात्र, तिसरं विधान ऋण 30 डिग्री सेंटीग्रेड ते ऋण 100 डिग्री सेंटीग्रेड तापमान. ड विधान आहे फोबोस हा एकमेव उपग्रह. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने सन 2015 मध्ये विचारलाय, इफ आय एम नॉट रॉंग. हो, आयोगाने 2015 मध्येच हा प्रश्न विचारलेला होता. तर मंगळ ग्रहावर बेस्ड हा प्रश्न. मंगळ ग्रहांबद्दल आपल्यापैकी खूप जणांना मंगळ ग्रहाबद्दल तरी विशिष्ट माहिती असणार, कारण असं म्हणलं जातं की पृथ्वीनंतर मंगळ असा ग्रह आहे ज्यावर सजीव सृष्टी निर्माण होण्याचा एक अंदाजा घेता येतो. ठीक आहे. तर मंगळ ग्रहाबद्दल आपण पहिल्या प्रॉपर माहिती घेऊया. बघा, जर सौरमालेचा आपण विचार केला तर सौरमालेमध्ये बुध, शुक्र, पृथ्वी नंतर 4था क्रमांक मंगळ या ग्रहाचा लागतो. ठीक आहे. मंगळ या ग्रहाला आपण लाल ग्रह सुद्धा म्हणतो. लाल ग्रह कशाला म्हणतो, तर मंगळ ग्रहावर आयर्न ऑक्साईडचे मुबलक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर त्यामुळे या ठिकाणी त्याचा जो कलर आहे तो लाल प्रकारचा झालेला आहे. असं म्हणतात की मंगळाचा परिभ्रमण काळ आणि त्या ठिकाणी जे काही ऋतुचक्र आहे हे म्हणजे याचा पृथ्वीसोबत तो सिमिलॅरिटी करतो, म्हणजे सिमिलर आहे. ज्या प्रकारे पृथ्वीचा परिभ्रमण काळ आहे आणि ऋतू ज्याप्रमाणे निर्माण होतात पृथ्वीवर, त्याच प्रकारचा बिहेव जो आहे तो मंगळ ग्रहावर होत असतो. ठीक आहे. जर तापमानाबद्दल जर आपण बोललो तर ऋण 143 डिग्री सेंटीग्रेड ते 35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचा तापमान आपल्याला मंगळ ग्रहावर पाहायला मिळतं. किती? ऋण 143 डिग्री सेंटीग्रेड ते 35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचं तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता यावरून आपल्याला हे कळतं की तापमानामध्ये किती जास्त तफावत आहे. कुठं 143 डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि कुठं 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान. क्लिअर आहे पॉईंट. आणि हेच असतं, याचंच कारण म्हणजे आपल्याला मंगळ ग्रहावर विरळ वातावरण पाहायला मिळतं. क्लिअर आहे पॉईंट. ओके. आता आपण बोलू मंगळच्या ग्रहांबद्दल.
मित्रांनो, मंगळ या ग्रहाला 2 उपग्रह आहे. एक आहे फोबोस आणि दुसरा आहे डिमोस. आणि फोबोस आणि डिमोस या दोन्हीमध्ये फोबोस हा जो आहे मंगळाचा सगळ्यात मोठा उपग्रह आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशी ही ओव्हरऑल माहिती मंगळ ग्रहाबद्दल होती. आता या माहितीवरून आपण प्रश्नांचं उत्तर काढू शकतो. पहिलं विधान होतं आपलं विरळ वातावरण. ऑब्व्हियस विरळ वातावरण आहे, कारण तिथला जो तापमानामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी विरळ वातावरण निर्माण झालंय. आणि शुष्क नदी पात्र. हो, त्या म्हणजे मंगळावर आपल्याला शुष्क नदी पात्र पाहायला मिळतात. म्हणजे एका प्रकारे त्या नदी गोठलेल्या स्वरूपात म्हणा किंवा म्हणजे पूर्वी ते वाहत होते, परंतु आता जे आहे ते सीज झाले आहे. सीज म्हणजे एका ठिकाणी ते एका थांबल्यासारखे झाले, म्हणजे ते आता वाहन नाही आहे किंवा पाणी तर नाहीच आहे त्या ठिकाणी, सध्या तरी आढळलेलं नाहीये पाणी, परंतु ते वाळून गेलेले आहे नद्या वगैरे, असा तो शुष्क. ठीक आहे, तर आणि ब विधान तर बरोबर आहे. क विधान पाहू. ऋण 30 डिग्री सेंटीग्रेड ते ऋण 100 डिग्री सेंटीग्रेड तापमान नाही, असं नाहीये. ऋण 143 डिग्री सेंटीग्रेड ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे मंगळ या ग्रहावर. ठीक आहे. चौथं, फोबोस हा एकमेव उपग्रह आहे, असं आहे का? नाही. फोबोस आणि डिमोस हे 2 उपग्रह आहे मंगळ या ग्रहाला आणि या दोघांपैकी फोबोस हा उपग्रह सगळ्यात मोठा उपग्रह आहे मंगळचा. ठीक आहे, पाहूया पुढचा क्वेश्चन. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटू ग्रह म्हणून ओळखण्यात येते? ओके, ऑप्शन्स आहेत बुध, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीत असणार जवळजवळ. या प्रश्नाचं उत्तर आहे प्लुटो, जो की आधी सगळ्यात शेवटचा ग्रह होता सूर्यमालेतील, परंतु त्याला आता ग्रहाचा दर्जा देण्यात आलेला नाहीये. त्याचा दर्जा तो काढून घेण्यात आला आहे आणि त्याला आता बटू ग्रहाचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता यामागे विविध कारणं होती. फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊ की प्लुटो हा ग्रहाचा शोध कोणी लावला होता, तर 1930 मध्ये क्लॉइड टॉम्बॉय यांनी प्लुटो या ग्रहाचा शोध लावला होता. परंतु 2006 मध्ये प्राग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांची एक बैठक भरली होती आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की प्लुटोला जी ग्रहाची जी म्हणजे प्लुटोला ग्रहाचा जो दर्जा देण्यात आला होता तो दर्जा आता रद्द करण्यात आला, त्याची ती मान्यता रद्द करण्यात आली. यासंबंधी विविध कारणं होती. बघा, काही पॅरामीटर्स असतात एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला ग्रहाचा दर्जा देण्यासाठी. ठीक आहे, आता नेमकं काय झालं होतं बघा, हा जो ग्रह आहे प्लुटो, हा प्लुटोचा जो आकार आहे त्याच्या चंद्रापेक्षाही लहान होता. म्हणजे त्याच्या भोवती फिरणारा त्याचा जो उपग्रह आहे त्याच्या उपग्रहापेक्षाही त्याचा आकार लहान होता. बेसिकली आपण बघतो की जितके काही ग्रह असतात त्या ग्रहांचे उपग्रह जे आहे त्या ग्रहांपेक्षा लहान असतात, परंतु प्लुटोचं कसं होतं की याचा उपग्रह याच्यापेक्षा मोठा होता. तर हे एक म्हणजे ह्यामुळे तो डिस्क्वालिफाय झाला. दुसरं कारण असं सुद्धा होतं की प्रत्येक उपग्रह म्हणजे प्रत्येक ग्रह जो आहे तो परिवलन करताना म्हणजे स्वतःभोवती फिरताना तो स्वतःच्याच कक्षेभोवती फिरतो. ठीक आहे, स्वतःच्याच आसाभोवती फिरत असतो. परंतु प्लुटो हा काय करायचा की हा नेपच्यूनच्या कक्षेला छेदायचा. त्यामुळे सुद्धा ह्याची जी मान्यता जी आहे ग्रहाची मान्यता ती रद्द करण्यात आली होती. ठीक आहे, अशी विविध कारणं होते. त्या कारणांवर आपल्याला जायचं नाही नेमकं, पण असे कारणं होते ज्यामुळे 2006 साली प्राग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांची परिषद भरली होती आणि त्या ठिकाणी याचा दर्जा काढून घेण्यात आलेला होता. ठीक आहे, त्यानंतर याला जो बटू ग्रहाचा दर्जा देण्यात आला त्यानंतर याच्या नावामध्ये सुद्धा चेंजेस करण्यात आलं होतं. त्याला नवीन नाव देण्यात आलं होतं 134340. लक्षात ठेवा, 134340. ठीक आहे, आता हा जो उपग्रह आहे प्लुटो हा आणखी सुद्धा चर्चेमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी पुन्हा प्लुटोला ग्रहाची मान्यता देण्यासंबंधी प्रस्ताव वगैरे मांडण्यात आलेले असं पेपर्समध्ये वगैरे आलेला होता. त्यामुळे पुन्हा हा एकदा चर्चेचा विषय आहे आणि आयोग यावर प्रश्न विचारू शकतो. हा जो प्रश्न होता हा प्रश्न आयोगाने 2015 मध्ये विचारलेला होता. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत गोष्ट समजली असणार. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. ओके, पुढचा प्रश्न पाहण्याआधी एक छोटंसं क्वेश्चन तुमच्यासाठी आजचा. मित्रांनो, मला सांगा तुम्ही कमेंट करून की आपल्या सौरमालेतील कोणता ग्रह जो आहे तो सगळ्यात तप्त आहे, सगळ्यात जास्त उष्णता आपल्याला कोणत्या ग्रहावर आढळते? आपले जे 8 ग्रह आहेत त्या 8 ग्रहांपैकी कोणता ग्रह सगळ्यात जास्त उष्ण आहे? लवकर कमेंट करून कळवा. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान दिलंय, पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. दुसरं विधान, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तिसरं विधान, पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते.
आणि चौथं विधान, पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरते. ओके, बघा, परिवलन, परिभ्रमण अशा पृथ्वीचे फिरण्याच्या दोन गती असतात. ठीक आहे, आता या ठिकाणी त्यांनी स्पेसिफिकली आयोगाने मेन्शन केलेलं नाहीये की परिवलन गतीबद्दल विचारताय की परिभ्रमण गतीबद्दल विचारताय. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पृथ्वीची गती काय असं ते समजून घेऊ. बघा, पृथ्वी ज्यावेळी स्वतः भोवती फिरत असते ना, तर त्याला पृथ्वीची परिवलन गती म्हणतात. ठीक आहे, पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असते, म्हणजे अँटी क्लॉकवाईज दिशेने, घड्याळीच्या विरुद्ध दिशेने पृथ्वीचे परिवलन होत असते. क्लिअर आहे पॉइंट. आता आपण बघू पृथ्वीचा परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे काय? पृथ्वी जर सूर्याभोवती ज्यावेळी फिरत असते तर त्या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीचा परिभ्रमणाची दिशा ही सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. ठीक आहे, म्हणजेच पृथ्वीचा प्रश्न जर असा असेल की पृथ्वी परिभ्रमण क्रम जे आहे ते कोणत्या दिशेने करते, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे, आणि परिवलन कोणत्या दिशेने करते, तर त्याचं उत्तर सुद्धा हाच असणार आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. ठीक आहे, एक इंटरेस्टिंग फॅक्ट असं लक्षात ठेवा, 2 ग्रह सोडून इतर सगळे ग्रह जे आहेत त्यांची परिवलन आणि परिभ्रमण हे सारखीच आहे. ठीक आहे, त्यामध्ये पृथ्वीचा सुद्धा समावेश होतो, हे सारखेच आहे. 2 वेगळे ग्रह कोणते, तर शुक्र आणि युरेनस. शुक्र आणि युरेनस या दोघांचाही परिवलन जे आहे ते क्लॉकवाईज आहे, म्हणजे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. क्लिअर आहे पॉईंट, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं पॉईंट आहे. आपलं जो सौरमंडल आहे, सौरमंडलामध्ये 2 असे ग्रह आहेत जे इतर ग्रहांपेक्षा च्या विरुद्ध दिशेने फिरतात, म्हणजे त्यांचा परिवलन जो आहे ते विरुद्ध दिशेने असतो. जसे की इतर जे ग्रह आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरतात, परंतु शुक्र आणि युरेनस हे 2 ग्रह यांचं आपलं परिवलन जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने ते आपलं परिवलन पूर्ण करतात. ठीक आहे, पृथ्वीला परिवलन पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 24 तास लागतो, म्हणजे आपण 24 तासाचा दिवस म्हणतो, तो दिवस म्हणजे परिवलन. ठीक आहे, यावरून आपण काय म्हणू की सूर्य मावळणे आणि अस्त होणे, म्हणजे सूर्याचा जो भासमान भ्रमण आहे, सूर्य पूर्वेकडून उगवतोय आणि पश्चिमेकडे मावळतोय, हे कशामुळे जाणवतं आपल्याला? पृथ्वीच्या परिवलनामुळे. रोज दिवस होतो, रोज रात्र होते, हे कशामुळे? पृथ्वीच्या परिवलनामुळे. ठीक आहे, रोज आपल्याला वारं वाहताना दिसतं. ठीक आहे, तर वारे वाहतात ते सुद्धा कशामुळे? पृथ्वीच्या परिवलनामुळे. एक गोष्ट लक्षात ठेवा, दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी रोज होतात, ठीक आहे, जसे की दिवस रात्र रोज होतो, सूर्य रोज पूर्वेला उगवताना दिसतो आणि पश्चिमेला मावळताना दिसतो, रोज आपल्याला वारा हवा सुटताना दिसतं, हे रोज होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, ज्या काही घटक आहेत, ते पृथ्वीच्या परिवलनामुळे होतात. ठीक आहे, आणि स्पेसिफिक काळांमध्ये ज्या काही गोष्टी होतात, जसे की ऋतूंची निर्मिती होते, दिवस आणि रात्रींमध्ये आपल्याला फरक जाणवतं कधी. ठीक आहे ना, म्हणजे वेळोवेळी फरक जाणवतं आपल्याला. आज दिवस मोठा असतो, येणाऱ्या मग काही दिवसानंतर मग रात्र मोठी होते, दिवस लहान असतो. तर हा जो दिवस रात्रींमध्ये जे काही फरक आहे, हा फरक पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होतं, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती जे फिरत असतं त्यामुळे हा भ्रमण होतं, फरक पडत असतो. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिक वेळेमध्ये होणारा जो काही बदल आहे तो परिभ्रमणामुळे होतो, आणि रोज रोज होणारा जो काही क्रिया आहे ती परिवलनामुळे होते. ठीक आहे, तर इतकी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय बनणार आहे? पर्याय क्रमांक 2, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणजे अँटी क्लॉकवाईज पृथ्वी फिरत असते. ठीक आहे, आता चंद्राचं फिरणं तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीचा जो उपग्रह आहे चंद्र, हा पृथ्वी म्हणजे याचं फिरणं कसं असणार आहे? तर चंद्र पृथ्वीभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे क्लॉकवाईज फिरतो. ठीक आहे, एक छोटासा पॉईंट तुम्ही या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, पाहूया पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान आहे, पृथ्वी 24 तासांमध्ये 360 अंश रेखांश फिरते. दुसरं विधान, प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. ओके, बघा, खूप इंटरेस्टिंग असा क्वेश्चन आहे हा प्रश्न आयोगाने 2018 मध्ये विचारलेला होता. आपल्याला माहिती आहे, जसं की तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता, तुम्हाला या डायग्राम मध्ये काही व्हर्टिकल्स आणि काही हॉरिझॉन्टल लाईन्स दिसत असतील. काही म्हणजे उभ्या रेषा जे आहेत त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो, आणि काही आडव्या रेषा तुम्हाला दिसत आहेत त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो. ठीक आहे, ह्या अक्षवृत्त आणि रेखावृत्त ह्या दोनही काल्पनिक रेषा आहे पृथ्वीवर. ठीक आहे, हे काल्पनिक रेषा काढण्यामागचं रिझन काय? तर पहिली गोष्ट तर ही की एखादा स्पेसिफिक ठिकाण पूर्ण पृथ्वीवर कुठं आहे हे माहीत करण्यासाठी आपल्याला अक्षांश आणि रेखांश
महत्त्वपूर्ण ठरतात. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला भारत हा देश पृथ्वीवर कुठं आहे हे जर माहीत करायचं असेल तर आपण म्हणतो ना की इतकं इतकं अक्षांश आणि इतकं इतकं रेखांश. ठीक आहे, म्हणजेच अक्षांश आणि रेखांशावरून एखादा स्पेसिफिक देश ठिकाणाचा त्या पृथ्वीवर तो कुठं आहे याबद्दल अंदाज घेता येतं. एक लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण नेव्हिगेशन यूज करतो. ठीक आहे ना, आपण गुगल मॅप यूज करतो. हे गुगल मॅप जे असतात, GPS सिस्टीम जे असतात, ते सुद्धा अक्षांश आणि रेखांशाच्या वापरानेच तो स्थान जे आहे ते आपल्यासमोर प्रेझेंट करतात. ठीक आहे, स्पेसिफिक आपण रेखांशाबद्दल बोलू. मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर काल्पनिक असे 360 रेखांश काढलेले आहेत. ठीक आहे, आता हे 360 रेखांश कसे काय काढलेले आहेत, तर हे 360 रेखांश प्रत्येक देशामधून गेल्या, म्हणजे 2 रेखांशामध्ये जो गॅप आहे या गॅपमध्ये पृथ्वीचे विविध जे खंड आहेत, पृथ्वीचे विविध जे प्लेस आहेत ते सिच्युएटेड आहे. ठीक आहे, आता पृथ्वी जशी फिरत असते तर पृथ्वी फिरताना त्याला एक रेखांशावरून दुसऱ्या रेखांशावर पोहोचण्यासाठी त्याला 4 मिनिटाचा वेळ लागतो. ठीक आहे, आता हे 4 मिनिटं म्हणजे एक रेखांशाला क्रॉस करून दुसऱ्या रेखांशावर पोहोचण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटाचा वेळ लागतो आणि असे 360 रेखांशाला पृथ्वी रोज क्रॉस करत असते. म्हणजे पृथ्वीला 360 हे रेखांश पूर्ण पार करण्यासाठी 24 तास लागतात. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट काय सांगायचा आहे की एक रेखांशाला क्रॉस करण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटाचा वेळ लागतो. ठीक आहे, आणि हा जो 4 मिनिटं आहे यावरूनच वेगवेगळ्या ठिकाणी स्पेसिफिकली मग ठिकाणांचा वेळ निश्चित केली जाते. ठीक आहे, म्हणजेच यावरून तुम्हाला हे कळणार की मुख्यतः रेखांशावरून आपल्याला कळतं की एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी काय टाइम झालेला आहे. ठीक आहे, आता हे जे 360 रेखांश जे आहे किंवा रेखावृत्त जे आहेत, तर हे 360 पैकी जो रेखावृत्त आहे ज्याला आपण शून्य रेखावृत्त कन्सिडर करतो, तर संपूर्ण जगामध्ये याला आपला लंडन शहराच्या बाजूला जवळच एक ग्रीनिच शहर आहे. या ग्रीनिच शहरावरून जो रेखावृत्त गेलेला आहे त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये शून्य रेखावृत्त कन्सिडर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि मग ह्या शून्य रेखावृत्ताला कन्सिडर करून मग इतर देशांनी जे आहे आपापले टाइम जे आहे ते ठरवलं आहे. फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये आणि इंग्लंडमध्ये जवळजवळ 5.5 तासांचा फरक आहे. भारत इंग्लंडपेक्षा 5.5 तासांनी पुढं आहे. ठीक आहे, म्हणजे इंग्लंडमध्ये तर शून्य जर आपण काउंट केला तर भारत त्यांच्यापेक्षा 5.5 तासांनी पुढं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, यावरून तुम्हाला रेखांशाचा तरी वापर कळला. ठीक आहे, असेच अक्षांश सुद्धा असतात जे की आडव्या रेषा असतात. अक्षांश मुख्यतः 181 अक्षांश पृथ्वीवर काढलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 90 ध्रुव जे असतात ते प्रत्येक ध्रुवांवर जे आहे की 90 अक्षांश काढलेले असतात. आणि सगळ्यात मोठा अक्षांश म्हणजे आपला विषुववृत्त हा स्वतः एक सगळ्यात मोठा अक्षांश आहे. ठीक आहे, त्याला काउंट करून एकूण 90 असे 180 प्लस हा 1 असे 181 अक्षवृत्त आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतात. अक्षवृत्ताचं मुख्य कार्य काय असतं की ह्यामुळे हवामानाचा अंदाज घेता येतो आपल्याला की कुठल्या प्रकारचं हवामान निर्मिती झाली आहे आणि हा हवामान कुठं जात आहे सध्या, किंवा हा जो ढग किंवा एखादा जर चक्रीवादळ वगैरे जर असेल तो कुठं जात आहे हे आपल्याला अक्षवृत्तावरून कळतं. ठीक आहे, आणखी खूप सारी माहिती आहे अक्षवृत्ताबद्दल. पुढे जर एखादा काही प्रश्न जर आला स्पेसिफिकली अक्षवृत्ताबद्दल तर त्यामध्ये आपण त्याला प्रॉपर वेमध्ये घेऊ. ठीक आहे, तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर बघा. हा प्रश्नामध्ये अ आणि ब हे दोनही विधाने जी आहेत या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान अ आणि विधान ब दोन्ही विधाने बरोबर आहे. हा प्रश्न 2018 मध्ये विचारलेला होता. पुढचा प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतू परत्वे सौर ऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात? ओके, नेमकं प्रश्न काय विचारताय की पृथ्वीवर जे सौर ऊर्जेची जी तीव्रता आहे आणि त्याचे जे प्रमाण आहे ते दैनिक परत्वे आणि ऋतू परत्वे म्हणजे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक सीझन वाईज ह्यामध्ये चेंजेस होत असतं. तर ह्या मागचं कारण काय? ठीक आहे, तर पहिलं अविधान काय म्हणतं, पृथ्वीच्या आसाचा कल्लेपणा. दुसरं विधान आहे ब विधान, दिवस व रात्र प्रमाण. क विधान आहे ढगांचे प्रमाण आणि ड विधान आहे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन. ओके, असे हे 4 विधान. फर्स्ट ऑफ ऑल याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे 4ही विधान या ठिकाणी जे दिलेले आहे ते 4ही विधान अगदी बरोबर आहे. ते कशा प्रकारे बरोबर आहे हे आपण बघूया. मित्रांनो, डायग्रामकडे बघा. या डायग्रामामुळे तुम्हाला काय दिसतंय की पृथ्वीचा जो आस आहे तो थोड्या प्रमाणामध्ये असं तिरपा आहे. ठीक आहे, पृथ्वीची ही
स्टँडर्ड जी आहे सिच्युएशन ती अशा प्रकारचीच आहे. म्हणजे पृथ्वी शॉर्टली म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये कललेली आहे. हा जो प्रमाण आहे हा पण स्पेसिफिक आहे. जसे की 23.5 पृथ्वीचा आस किती अंशांनी कललेला आहे असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असायला हवं 23.5 अंशांनी कललेला आहे. ठीक आहे. आता नेमका पृथ्वीचा आस म्हणजे काय हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. कोणतीही रोटेट करणारी जर जी वस्तू असते ना मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ फिरणारा भोवरा. ठीक आहे. हा जो फिरणारा भोवरा असतो हा सुद्धा आपल्या एका स्पेसिफिक काल्पनिक आसाभोवती फिरत असतो. सेम थिंग पृथ्वीचं आहे. पृथ्वी जी परिवलन करत आहे तर परिवलन सुद्धा ती स्वतःच्या आसाभोवतीच फिरत आहे. ठीक आहे. तर हा जो पृथ्वीचा जो आस आहे हा 23.5 अंशनी कललेला आहे म्हणजे थोडंसं तिरपा आहे. त्यामुळे काय होतं ऋतूंची निर्मिती होते. सगळ्यात मोठा फॅक्ट पृथ्वीच्या आसाचा कल्लेपणाचा ते म्हणजे त्या पृथ्वीच्या या कललेल्या आसामुळे ऋतूंची निर्मिती होत असते. ठीक आहे. आता ऋतूंची निर्मिती झाली तर आता मेनली आपण 3 ऋतू कन्सिडर करू, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. तर उन्हाळ्यामध्ये तापमान खूप जास्त असतं, पावसाळ्यामध्ये ढग वगैरे असतात, कमी असतं कम्पॅरेटिव्हली तापमान, आणि हिवाळ्यामध्ये तर थंडी असतं, तापमान खूपच जास्त कमी असतं. ह्यावरून आपल्याला कळतं ना की पृथ्वीचा जो आस जो कललेला आहे ह्याचा परिणाम सौर ऊर्जेची तीव्रता आणि प्रमाण पृथ्वीवर किती प्रमाणात पोहोचले आहेत हे ठरवण्यासाठी होतो. तर पहिलं विधान बरोबर आहे. आता दिवस व रात्र प्रमाण बघा, आपला विश्ववृत्त असतं त्यावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. विश्ववृत्तावर दर दिवशी म्हणजे प्रत्येक 24 तासामध्ये 12 तासाचा दिवस असतो आणि 12 तासाची रात्र असते. ठीक आहे. आता जसं आपण ध्रुवांकडे जाणार तर ह्यामध्ये रात्रचा जो पिरियड आहे ह्यामध्ये वाढ होत जाते. हळूहळू रात्र वाढत जाते आणि दिवसाचा जो कालावधी आहे तो कमी कमी होत जातो. ठीक आहे. आता 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र विश्ववृत्तावर आहे. नेमकं लक्षात ठेवा. प्रश्न ह्यावर सुद्धा येतो की पृथ्वीच्या कोणत्या भागावर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र आहे, तर तो आहे विश्ववृत्त. ठीक आहे. आता ध्रुवांजवळ जात असताना ह्यांमध्ये याच्या दिवसमानांमध्ये फरक होत जातो आणि लिटरली जर ज्यावेळी आपण 90 जो ध्रुव आहे किंवा उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवावर जेव्हा आपण पोहोचतो तर ह्या ठिकाणी वर्षाचा म्हणजे 365 दिवसामध्ये 6 महिन्याचा दिवस असतो आणि 6 महिन्याची रात्र असते ध्रुवांवर. ठीक आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. तर आता दिवस जर आहे तर उष्णता असणार आणि रात्र जर असणार तर उष्णता कमी असणार किंवा उष्णता नाहीच्या बरोबरीत असणार. तर हा सुद्धा परिणाम आहेच ना की पृथ्वीवर किती प्रमाणात उष्णता येत आहे आणि किती प्रमाणात नाही येत आहे. तर हे सुद्धा दिवस आणि रात्र हा सुद्धा एक फॅक्टर ठरतो. आता ढगांचे प्रमाण, ज्या दिवशी ढग आकाशामध्ये जास्त असतात त्या दिवशी काय असतो, जमिनीवर सावली असते. ठीक आहे. म्हणजे सूर्यकिरण डायरेक्टली पृथ्वीवर येऊ शकत नाही, त्यांना अडथळा निर्माण होतो, सूर्यकिरणे अडवले जातात. बऱ्याच प्रमाणात किरणे हे परावर्तित सुद्धा होतात ढगांमध्ये आदळून. ठीक आहे. तर ढग सुद्धा एक फॅक्टर आहे. चौथं म्हणजे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन. आता सूर्यकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागासोबत कशा प्रकारचा कोन निर्माण करतात. जर विषुववृत्ताबद्दल मी बोललो तर विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. आता एखाद्या प्लेन सरफेसवर जर आपण लंबरूप जर सूर्यकिरण पडत असणार म्हणजे त्या ठिकाणी किती अंशाचा कोन तयार होणार, 90 अंशाचा कोन तयार होणार. बरोबर आहे ना. 90 अंशाचा कोन तयार झाला. आता आपण ध्रुवांकडे जर जाणार, जसं की मी तुम्हाला मागे सांगितलंय आत्ताच की आपण जसे जसे ध्रुवांकडे जाणार तसं दिवसाचा कालावधी कमी होतो आणि रात्रीचा कालावधी वाढत जातो. म्हणजेच सूर्यकिरणे आता तिरपे पडायला सुरुवात होतात. ठीक आहे. आणि तिरपे पळत 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 जे आहे ते वेगवेगळ्या कोन ते फॉर्म करत असतात आणि ध्रुवावर लिटरली ते शून्य होतात. म्हणजे 6 महिन्याचा दिवस होतं आणि 6 महिन्याची ते रात्र होतं. ठीक आहे. तर असे विविध सूर्यकिरणांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असे विविध कोन सुद्धा निर्माण होतात ज्यांचा परिणाम सौर ऊर्जेचा पृथ्वीवर त्याचा तीव्रता आणि त्यांचे जे परिणाम आहे ते ठरवण्यासाठी होत असतो. ह्यावरून ह्या प्रश्नाचं उत्तर जसं की मी तुम्हाला सांगितलं पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळलंय. आजचा पुढचा प्रश्न घेऊया आपण. आजचा पुढचा प्रश्न आहे जो की 2019 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारला आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. प्रश्न आहे खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा. पहिला जो पर्याय आहे म्हणजे पहिला जो विधान आहे, सौर शक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग व वातावरण तापण्यास उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूधवलता म्हणतात. ओके. आणि ब विधान आहे, हवेचे अणू, लहान धूलिकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांपासून विकिरण क्रियेमुळे उष्णता लघु लहरींद्वारे अवकाशात पाठवली जाते. ओके.
डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी मी एक छोटंसं इमेज सुद्धा या ठिकाणी अपलोड केलेली आहे, त्याला सुद्धा तुम्ही नंतर झूम करून आरामात ते बघू शकता. यामध्ये प्रॉपर या संबंधीची इन्फॉर्मेशन मेन्शन आहे. ठीक आहे. ओके मित्रांनो, समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, सूर्य जो आहे आपल्या पृथ्वीवर जे काही उष्णता किंवा ऊर्जा जे पोहोचत असते त्याचा मुख्य स्रोत कोणता आहे? मुख्य स्रोत आहे सूर्य. सूर्याकडून उष्णता उत्सर्जित होत असते आणि ती मग विविध प्लॅनेट्सवर वगैरे पाठवलं जातं आणि उष्णता जी पृथ्वीवर जीवनमान असण्याचा मुख्य कारण म्हणजे उष्णता सुद्धा आहे. ठीक आहे. आता ही उष्णता, फॉर एक्झाम्पल, सूर्याने 100% उष्णता पृथ्वीकडे परावर्तित केली, तर ही 100% उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचते का? ही उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना विविध अडथळ्यांना फेस करावा लागतो. जसे की वातावरणामध्ये हवेचे धुलीकण असतात. ठीक आहे. हवेचे अणू असतात. ठीक आहे. धुलीकण असतात, ढग असतं, असे विविध फॅक्टर्स असतात ज्यामुळे ह्या सूर्यकिरणांना अडथळा निर्माण होतो. तर अडथळा निर्माण झाल्यामुळे काय होतं, काही प्रमाणात उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते, परंतु काही प्रमाणात उष्णता जी आहे ती तिथल्या तिथूनच परावर्तित होते. जसे की जर हवेचे जे अणू आहे किंवा धुलीकण आहे किंवा ढग आहे ह्यांमध्ये जर सूर्यकिरणे जर आदळली तर आदळून ही सूर्यकिरणे पुन्हा सूर्याकडे परावर्तित होतात, म्हणजे ते पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. ठीक आहे. अशा परावर्तित होणाऱ्या जी उष्णता आहे ह्याचं प्रमाण किती आहे, याची टक्केवारी किती आहे? 35%. असं गणल्या गेलं आहे की पृथ्वीवर येणाऱ्या 100% उष्णतेपैकी 35% जी उष्णता आहे ती पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. पृथ्वीच्या वातावरणाला त्याचा उपयोग सुद्धा होत नाही, कारण ती वरच्यावर परावर्तित होत असते. ठीक आहे. एक गोष्ट ही सुद्धा लक्षात ठेवा की सूर्य आपल्याजवळ जी उष्णता पाठवत आहे ही उष्णता लघु लहरींच्या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे. आणि ह्या कणांना आणि ढगांना आदळून जी उष्णता परावर्तित जी झाली आहे ती सुद्धा लघु लहरींच्या स्वरूपातच परावर्तित झाली आहे. क्लिअर पॉईंट? ओके. त्यानंतर म्हणजे 35% उष्णता तर अशी वाया गेली, म्हणजे पृथ्वीपर्यंत पोहोचली नाही. ठीक आहे. उरले शिल्लक किती राहिले? 65%. ठीक आहे. आता या 65% सुद्धा 51% जी 51% उष्णता जी आहे ती भूपृष्ठापर्यंत प्रॉपर पोहोचते आणि त्याला जमीन जी आहे ती आपल्यामध्ये ॲब्झॉर्ब करत असते. ठीक आहे. इतर जी उष्णता आहे ती प्राणी, वनस्पती आणि इतर घटकांना वगैरे ती मिळत असते. ठीक आहे. आता पृथ्वीचा गुणधर्म काय आहे की पृथ्वी दिवसा तापते आणि रात्री थंड होते. तर रात्री थंड होणे म्हणजे काय, तर पृथ्वीने आपल्यामध्ये जी उष्णतेला शोषून घेतलं होतं ती उष्णता ती आता बाहेर फेकत आहे, त्याला ती उत्सर्जित करत आहे. तर हे उत्सर्जन जे आहे ते दीर्घ स्वरूपामध्ये असतं, दीर्घ लहरींच्या स्वरूपामध्ये असतं. क्लिअर पॉईंट? सूर्याकडून निघालेली उष्णता ही लघु लहरींच्या स्वरूपात असते आणि पृथ्वीने उत्सर्जित केलेली जी उष्णता आहे ती दीर्घ लहरींच्या स्वरूपामध्ये असतं. ठीक आहे. डिफरन्स लक्षात ठेवा लघु लहरी आणि दीर्घ लहरींचा. ठीक आहे. तर असा हा बेसिक फरक असतो की ज्यामुळे वातावरणाचा जो तापमान आहे तो नेहमी कॉन्स्टंट साधला जातो. कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा की खूप जास्त नाही, खूप कमी सुद्धा नाही. ठीक आहे. परंतु आता मानवी हस्तक्षेपामुळे काय झालं, ग्रीन हाऊस इफेक्ट होत आहे. असे वायू वातावरणामध्ये जास्त प्रमाणात पसरत आहे की जे आपल्यामध्ये उष्णतेला शोषून ठेवतात, त्यामुळे पृथ्वीचं टेम्परेचर वाढत आहे. ठीक आहे. तर असे विविध घटक आहेत जे आपल्याला पुढे सुद्धा अभ्यासायचं आहेच. ठीक आहे. तर अशी ही माहिती होती. ह्या प्रश्नाचं उत्तराकडे वळूया. तर ह्या ठिकाणी विधान अ आणि विधान ब हे दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघायचं आपल्याला की स्पष्टीकरण ते आहे की नाही. बघा, हवेमधले असलेले अणू, लहान धुलीकण आणि ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग जे असतं ह्यांपासून जे विकिरण किरणामुळे जे लघु लहरींद्वारे आकाशामध्ये पाठवली गेली आहे जी किरणे, तर या किरणं पाठवल्यामुळे याचा परिणाम काय झालाय, याचा परिणाम असा झालाय की सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभाग व वातावरण तापण्यास उपयोग होत नाही. म्हणजेच विधान ब हा विधान अ चा योग्य स्पष्टीकरण देतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं पर्याय क्रमांक 1. दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आता हे सुद्धा समजणं खूप आवश्यक आहे की कोणाचं स्पष्टीकरण आहे. दुसरं पर्याय बघा, 2 विधान बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. ठीक आहे. हा तर चुकतो. विधान जर असा असता, म्हणजे पर्याय जर असा असता, दोन्ही विधाने बरोबर असून अ हे ब चे योग्य स्पष्टीकरण आहे, तरी विधान चुकलं असतं. कारण इथं स्पष्टीकरण कोणाचं आहे, म्हणजे कारण कोण देतोय, तर ब हा रिझन आहे ज्यामुळे अ ही घटना घडत आहे. बरोबर आहे. तर असं सुद्धा प्रश्नांचं व्यवस्थित उत्तर काढता यायला हवं आपल्याला. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केला आहे
पुढं भाग 2 ज्यावेळी आपण घेणार तेव्हा इतर प्रश्नांचा आपण यामध्ये समावेश करू. मी आशा करतो तुम्हाला आजचा हा लेक्चर आवडला असणार. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करून कळवा. जे प्रश्न मी तुम्हाला विचारले त्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि काही जर सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही त्यासंबंधी आम्हाला कळवू शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, नमस्कार. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.